शहीदांचा पुतळा उभारल्याचा आरोप। सोलापुरातील अंजन गावामध्ये संघर्ष, पोलीस तैनात। नाला बुजवून रस्ता केल्यानं साचलं पाणी, संतप्त कोथरूडकरांचा नाल्यात उतरून आरोप। पुणेकरांना उत्तर देता देता महापौरांची उडाली तारांबळ। इवलुशा पावसातच रस्ते तुंबल्यानं पुणेकर चिडले। बीएमसीच्या शाळेत मनाचे श्लोक म्हणूया, ठाकरे गटाची मागणी। मनसेचा पाठिंबा, एमआयएमचा विरोध। खरात सोबत एकनाथ शिंदे 20 मिनिटं बोलले। अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानं उडाली खळबळ। भंडारा जिल्ह्यात गॅस टंचाईचा फटका। पालांदूर वराठीमध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा। युद्ध लांबल्यानं सीएनजी महागला। पुण्यामध्ये सीएनजी आता सुमारे 95 रुपये प्रति किलो। मुंबईभर नळीतून गॅस पुरवठा करण्याचा प्रयत्न वेगवान। महापालिकेकडून गतिमान गॅस पाईप जोडणीला हातभार। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। पुणे, सातारा, धुळे, येवला, भंडाऱ्यातले शेतकरी हवालदिल। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे येडेश्वरीच्या भाविकांची तारांबळ। शिवनिका संस्थांचे 3 संचालक चौकशीच्या फेऱ्यात। संचालकांची एसआयटी कडून खरात समोरच चौकशी। सर्व काही बापाला ठाऊक, घरात पैसे मात्र भरपूर यायचे। खरातच्या मुलानं एसआयटीला कबुली दिल्याची चर्चा। खरातची बायको 16 वर्ष माहेरी गेलीच नाही। आणखी एक धक्कादायक खुलासा, माहेरच्यांनी संबंध तोडल्याची माहिती। नाशकात आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस। व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी। मीरा भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनासाठी नेत्यांना वेळच मिळेना, सामान्य वेठीस। अधिवेशनामध्ये पास विक्रीचं प्रकरण, 6 शासकीय कर्मचाऱ्यांचं निलंबन। रिपब्लिकन नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंच्या अडचणीत वाढ, 5 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई। अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना पद सोडण्याचे आदेश। इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेने घेतला मोठा निर्णय। इराणकडून USS अब्राहम विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला। इस्रायलकडून तेहरानवर हल्ल्यामुळे अनेक इमारती कोसळल्या।